आता आपण सिद्ध विद्यार्थ्यांचे काही अनुभव पाहणार आहोत। तर सिद्ध विद्यार्थ्यांचे काही अनुभव। संत संगती अमोघ असते हे अनुभवाचं शीर्षक आहे। त्यामध्ये संत संगती अमोघ असते असं टायटल दिलंय। हा अनुभव आहे कुमारी निर्मला ठक्कर हिचा अनुभव आहे। माझे वडील 1957 सालापासून गणेशपुरीला गावदेवी आश्रमात जात असत। काही दिवसांनंतर मी सुद्धा त्यांच्याबरोबर जाऊ लागले। त्या काळात भगवान नित्यानंदांच्या दर्शनाचा लाभ आम्हाला मिळत असे। पूज्य गुरुदेव स्वामी मुक्तानंदांच्या सहवासात आल्यानंतर मात्र मला काही आध्यात्मिक पूज्य गुरुदेव स्वामी मुक्तानंदांच्या सहवासात आल्यानंतर मात्र मला काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागले। त्यामुळे त्यांच्याविषयी मला श्रद्धा वाटू लागली। त्यावेळी मी मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते आणि माझ्या जीवनात एक नवीन पर्व सुरू होऊन राहिले आहे याची मला स्वप्नात देखील कल्पना नव्हती। मुक्तानंद बाबांनी मला रोज सकाळी शिवसहस्रनामाचा पाठ करायला सांगितले होते। त्यानंतर एकदा सुट्टीच्या दिवसांत मी आश्रमात राहायला गेले होते। तेव्हा गुरुदेवांनी मला बगीचातील नटराजाच्या मूर्तीसमोर बसून स्तोत्रपाठ करायला सांगितले। मी तिथे जाऊन स्तोत्रपाठाला बसले। इतक्यात गुरुदेवही तिथे आले आणि हू म्हणून निघून गेले। त्यानंतर मला सिंहगर्जनेसारखा आवाज ऐकू आला आणि एक श्वेतवर्णाची चमकणारी ज्योतही माझ्या दृष्टीस पडली। आता ही मुलगी 10वीत आहे। 10वी फार कमी वयात तिला साक्षात बाबा मुक्तानंदांकडे जाण्याचा योग आला आणि ती तिच्या अनुभूती सांगते। आणि 10वीच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये ती आश्रमात गेली आणि बाबा मुक्तानंदांनी तिला तिच्याकडून स्तोत्रपाठ करायला सांगितलं। तेव्हा तिला ध्यान लागलं आणि तेव्हा तिला स्वतःला श्वेतवर्णाची चमकणारी ज्योतही माझ्या दृष्टीस पडली। तिला सिंहगर्जना ऐकू आली आणि ती स्तोत्रपठण ती करते आणि इतक्यात गुरुदेवही तिथे आले आणि हू म्हणून निघून गेले। त्यानंतर मला सिंहगर्जनेसारखा आवाज ऐकू आला आणि एक श्वेतवर्णाची चमकणारी ज्योतही माझ्या दृष्टीस पडली। तिला आवाज आला आणि श्वेतवर्णाची ज्योत दृष्टीस पडलेली आहे तिला। हा तिचा अनुभव। मला स्वप्नात अनेक वेळा श्री गुरुदेवांचे आणि भगवान नित्यानंदांचे दर्शन होऊ लागले। एकदा स्वप्नदृष्टांतात गुरुदेवांच्या वक्षस्थलातून प्रकाश बाहेर पडत आहे असे मला दिसले। मी त्यांच्या चरणांवर कोसळले। त्यानंतर त्या दिव्य प्रकाशात गुरुदेव अंतर्धान पावले। थोड्या वेळाने मला भगवान नित्यानंद दिसू लागले। त्यांनी माझ्या डाव्या कानापाशी स्पर्श केला तेव्हा तिथे विद्युत प्रवाह सुरू झाल्यासारखे वाटू लागले। मला भ्रमराचा गुंजारव देखील ऐकू येऊ लागला आणि साऱ्या शरीरात कंपन सुरू झाले। कधी कधी मला स्वप्नात संतांची दर्शनेही होऊ लागली। असे चालले असताना 14 फेब्रुवारी 1967 हा दिवस माझ्या आयुष्यात महान भाग्यशाली ठरला। त्या दिवशी गुरुदेवांनी मला ध्यान मंदिरात बोलावले आणि पद्मासन घालून ध्यानाला बसायला सांगितले। माझ्या मस्तकावरून आणि पाठीवरून हात फिरवीत त्यांनी मला विचारले, काय तुला योगिनी बनायचंय? मग त्यांनी मला एक मंत्र दिला आणि त्याचा जप करायला सांगितले। त्यावेळी माझ्या शरीरात एक प्रकारचा विद्युत प्रवाह सुरू झाल्यासारखा भासू लागला। मस्तक जड झाले आणि मूलाधारापासून काहीतरी वर चढत आहे असे वाटू लागले। गळ्यापाशी कंपन होऊ लागले आणि बोटांतून विजेचा प्रवाह वाहत आहे असे वाटू लागले। ध्यानात श्री गुरुदेव, भगवान नित्यानंद आणि गणपती यांचे दर्शन झाले। एका रथापाशी भगवान श्री विष्णू उभे आहेत असे दिसले। एक तेजस्वी चकाकणारी शिडी दिसली। श्री गुरुदेव जणू काही मोक्षाचा सोपानच मला दाखवित आहेत असे त्यावेळी वाटले। ध्यानात मला स्वतःचे प्रतिबिंबही दिसले। दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ध्यान करायला गेले तेव्हा गुरुदेवांनी मला विचारले, काय ज्योती दिसते का तुला? नाद ऐकू येतो? एवढे बोलून त्यांनी माझा कान फुंकला।
तात्काळ माझ्या कानात समुद्राचा धीरगंभीर ध्वनी घुमू लागला. तेव्हापासून मला नेहमी वेगवेगळे नाद ऐकू येऊ लागले आहेत. कधी कधी ओंकाराचा ध्वनी ऐकू येतो, तर कधी नारायण नारायण ही धून ऐकू येते. हळूहळू माझे ध्यान वाढू लागले. ध्यानाला बसताच ध्यान सहज लागून जाई. कधी कधी संबंध दिवस रात्र ध्यान लागलेले असे. कधी शरीर डोलू लागे, कधी कापू लागे, तर कधी काष्ठवत होऊन जाईल. त्यानंतर पद्मासन, पश्चिमोत्तानासन, वीरासन वगैरे आसने सहज होऊ लागली. शांभवी, भुजंगिनी वगैरे योगिक मुद्रा, अनेक प्रकारचे कुंभक आणि खेचरी मुद्रासुद्धा होऊ लागली. नेत्र ऊर्ध्व होत आणि गोल गोल फिरू लागत. कधी कधी कपाळात तृतीय नेत्र दृष्टीस पडे. कधी कधी मला नृत्यांच्या मुद्रासुद्धा होत असत. कधी कधी नाभी कमलातून ओंकाराचा ध्वनी येऊ लागे, तर कधी मुखावाटे विचित्र आवाज बाहेर पडत. ध्यानात मला सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रे, पर्वत, जलाशय, अरण्य, अनेक प्रकारचे पशुपक्षी वगैरे दिसत असत. अनेक प्रकारचे सुगंध आणि दुर्गंधही येत आणि मुखात कडू, आंबट, गोड रस निर्माण होत. कधी कधी हात, पाय, पाठ, गळा आणि डोळे यांची मिरची लागल्यासारखी आग होत असे. अशा प्रकारचे माझे कितीतरी अनुभव आहेत. या सर्वांचे वर्णन करायला गेले तर एक पुस्तकच तयार होऊ शकेल. एवढ्या लहान वयात पण एवढ्या अनुभूती घेतलेल्या आहेत तिने, ह्या साधिकेने. कारण तेव्हा प्रत्यक्षात भाग्यवंत आहे साधिका. प्रत्यक्षात साक्षात गुरुसमोर आहेत, त्यांचा स्पर्श भेटला, डायरेक्ट शक्तिपात झालेला आहे. आणि तिचं तेवढं प्रारब्ध पण आहे पूर्वजन्म संचित, की अशी दीक्षा तिला मिळाली. पुष्कळदा ध्यानात मला श्री रामकृष्ण परमहंस, शिर्डीचे साईबाबा, वीरपूरचे जलाराम बाप्पा, आनंदीमयी मा वगैरे संतांची दर्शने होत असत. योगेश्वर श्रीकृष्ण, कैलासपती शिव, गुरु दत्तात्रय यांची पण दर्शने होत. लक्ष्मी, सरस्वती, अंबाबाई या देवींचीही दर्शने होत. कधी कधी श्री गुरुदेव ओंकारात किंवा एखाद्या पुष्पात बसलेले दिसत. कधी कधी मंदिरांतही त्यांचे दर्शन होई. कधी फक्त त्यांचे तेजोमय चरण दृष्टीस पडत. आज्ञाचक्रांत गुरुदेवांचे आणि शिवांचे दर्शन होई. अनेक वेळा विविध रंगांच्या ज्योती दिसत. त्या ज्योतींमध्ये श्री गुरुदेवांचे सुंदर मुखारविंद दृष्टीस पडे. कधी कधी चमचम करणारा नीलबिंदू नजरे समोरून निघून जाई. हे सारे अनुभव मला अजूनही येतात. मला पडणारी पुष्कळ स्वप्ने खरी होतात. स्वप्नात गुरुदेवांच्याकडून सूचनाही मिळतात. पुष्कळदा गुरुदेव मला विचारतात, मी तुझ्या घरी येऊन जातो, ते तुला समजतं? ते विचारतात, मी तुझ्या घरी येऊन जातो ते तुला समजतं? अगदी खरी गोष्ट आहे. अनेक वेळा गुरुदेवांचा सुगंध म्हणजे त्यांनी लावलेल्या अत्तराचा सुगंध मला येऊ लागतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. आमच्या घरी गुरुदेवांचा एक मोठा फोटो आहे. त्यातल्या गुरुदेवांच्या चेहऱ्यावर निरनिराळे भाव दृष्टीस पडतात. कधी गंभीर तर कधी हास्यमुख दिसतात. अलीकडे काही महिन्यांपासून माझ्या हातातून शक्तीचा प्रवाह वाहत असतो. एक दिवशी माझा भाऊ आजारी पडला. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत बसले होते. त्याला सणसणून ताप भरला होता आणि देवी आल्या होत्या. गुरुदेव तेव्हा दिल्लीला होते. हात फिरवता फिरवता मी ध्यानस्थ झाले आणि 5 मिनिटे माझ्या साऱ्या शरीरात विजेचा प्रवाह तीव्र वेगाने वाहत राहिला. त्यावेळी श्री गुरुदेवांची शक्ती माझ्या माध्यमातून माझ्या भावात संक्रमित होत आहे असे मला वाटले आणि मग त्याचेही गाढ ध्यान लागले. त्याला तशा आजारी अवस्थेतही अनेक आसने, मंत्रस्फुरण आणि इतर योगिक क्रिया होऊ लागल्या. त्यानंतर त्याचा आजार लगेच बरा झाला. जणू काही मृत्यूच्या मुखातूनच तो परत आला. याच प्रकारे माझ्या इतर साधक भगिनींचाही माझ्याजवळ बसून ध्यान करताना माझ्या बोटांचा स्पर्श झाला तर विजेचा झटका लागल्यासारखा अनुभव येतो. आता एवढा सणसणीत ताप आलेल्या अवस्थेत सुद्धा भावाला जेव्हा स्पर्श केलेला आहे ह्या साधिकेने,
तर भावाला सुद्धा ध्यान लागलं आणि त्याला सुद्धा अनुभूती वेगवेगळ्या आलेल्या आहेत. म्हणजे ही किती पॉवरफुल साधिका असेल आणि किती शरणागत झालेली साधिका असेल की ती वाहक बनते तेवढ्या शक्ती, म्हणजे आतमध्ये असलेली कुंडलिनी शक्ती आणि सद्गुरूंची शक्ती ती वाहक बनली पण आहे आणि ती प्रदान पण करत आहे. म्हणजे तेवढी तिचं सामर्थ्य पण आहे आणि शरणागती आहे, श्रद्धा आहे, हे यातनं आपल्याला शिकायला मिळतं. लहान वयाची असूनसुद्धा तिने त्या अनुभूती घेतल्या आहेत आणि त्या अनुभूती तिला पुढे सुद्धा आलेल्या आहेत. त्याचप्रकारे तिच्या सहवासात जेव्हा तिच्या मैत्रिणी पण बसायच्या तेव्हा त्यांचंही ध्यान चांगलं लागत होतं. तर हेही सांगते. माझ्या मातोश्री 25 वर्षापासून पक्षाघाताने आजारी आहेत. त्यांनाही हळूहळू ध्यान लागू लागले आणि आता त्यांचे उत्तम ध्यान लागते. पक्षाघातामुळे त्या चालू शकत नाहीत, परंतु ध्यानात मात्र त्यांना अनेक कठीण कठीण आसने होत असतात. त्यांस एकपद कंधासन नावाचे जे एक अतिशय कठीण आसन त्यांना होते. त्यात तर उजवा पाय उचलून मानेच्या मागल्या बाजूने डाव्या खांद्याला त्याचा स्पर्श व्हावा लागतो. कधीकधी त्यांच्या दोन्ही पायांची सायकल चालवल्यासारखी क्रिया होऊ लागते. त्यांच्या स्वभावातही पुष्कळ बदल झाला आहे. त्यांच्या या साऱ्या क्रिया आणि त्यांचे अनुभव आश्चर्यकारक वाटतात. आता त्यांच्या आईचा अनुभव पण सांगतात. पक्षाघात आहे 25 वर्षापासून, पण जेव्हा ही मुलगी ही साधिका जेव्हा ध्यान करू लागली तेव्हा आई पण ध्यानात तिचंही ध्यान सुधारलं आणि तिला पण वेगवेगळे आसनं, पक्षाघात झालेल्या साधिकेला तिच्या ध्यानात आसनं होत होती. इतर वेळेचं तिने दिलेलं नाही आहे, परंतु ध्यानात पण आसनं होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय तिचं ध्यान असेल ते. तर पुढे सांगतात, आमच्या शेजारची एक मुलगी आमच्याकडे नेहमी येत असते. तिला तीव्र मस्तकशूळाची व्यथा होती. पुष्कळ उपाय केले पण डोकेदुखी काही मिटेना. मी तिच्या मस्तकावर नेहमी हात फिरवीत असे आणि मी तुला गणेशपुरीत गुरुदेवांच्याकडे घेऊन नक्की जाईन असे आश्वासन देत असे. पण गणेशपुरीला जाण्यापूर्वीच तिचे ध्यान लागू लागले. तिला क्रिया होऊ लागल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिची डोकेदुखी देखील पळून गेली आणि तिची तब्येत सुधारली. आणखी एक छोटी मुलगी आमच्या घरी पुष्कळ वेळा येत असे. तिचे पण ध्यान लागू लागले आणि तिला अनेक देवदेवतांची दर्शने होऊ लागली. एक दिवशी ती माझ्या घरी येऊन ध्यानात बसली. तिच्या मुखातून जोरजोराने मंत्रोच्चार होऊ लागला. ती गोलगोल फिरू लागली आणि उड्या मारू लागली. तिच्या मुखातून अनेक प्राण्यांचे आवाज बाहेर पडू लागले. ती हू हू करीत डोलू लागली. हे सारे ऐकून सगळे शेजारी आमच्या घरी गोळा झाले आणि हिला भूताने झपाटले आहे असे म्हणू लागले. मी फार घाबरून गेले, कारण या साऱ्या सिद्धयोगाच्या प्रक्रिया आहेत हे सांगूनही कोणी मानले नसते. इतक्यात मला मिठी मारून ती मुलगी म्हणे, तू का म्हणून घाबरते आहेस? तुझ्या मुखाने प्रत्यक्ष गुरुदेवच बोलत आहेत असे मला वाटले. तिला ध्यानावस्थेत गुरुदेवांनीच हे मला सांगितले होते असे तिला तिच्याकडून नंतर समजले. अशा प्रकारे त्या मुलीच्या ध्यानात प्रगट होऊन गुरुदेव तिला माझ्या संबंधी पुष्कळ गोष्टी सांगत असतात. गेल्या 5-6 वर्षात गुरुदेवांच्या कृपेने माझे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. त्यांची दृष्टी झाली नसती तर मी संसार सागरात गोते खात बसले असते आणि मला अनेक सुखदुःखे भोगावी लागली असती. कुणास ठाऊक कशी, पण आता मी सुखसागरात तरंगते आहे. मी या जगात सर्वात सुखी आहे असे मला वाटते. मी सिद्धयोगाचा मार्ग आक्रमत राहिले आहे. पहिलं घडीला पोहोचवणे गुरुदेवांच्या हाती आहे, कारण तेच माझे सर्वस्व आहेत. आता ही साधिका देते की गेल्या 5-6 वर्षात गुरुदेवांच्या कृपेने माझे जीवन संपूर्ण बदलून गेले आहे. त्यांची कृपा झाली नसती तर मी संसार सागरात गोते खात बसले असते आणि मला अनेक सुखदुःखे भोगावी लागली असती. कुणाला ठाऊक कशी, पण आता मी सुखसागरात तरंगते आहे. मी या जगात सर्वात सुखी आहे असे मला वाटते. मी सिद्धयोगाचा मार्ग आक्रमत राहिले आहे. पहिल्या तीराला पोहोचविणे गुरुदेवांच्या हाती आहे, कारण तेच माझे सर्वस्व आहेत. ही साधिका खूप लहान वयातच अनुग्रहित झाली आणि प्रत्यक्ष सदेहात
गुरु असताना आणि गुरूंचा स्पर्श होणं, गुरूंनी स्वतः तिचा कानामध्ये पण फुंकर मारणं, ह्या सर्व गोष्टी किंवा तिला मस्तकापासून तिच्या पाठीच्या मणक्याला स्पर्श करणं, अशा रीतीने प्रत्यक्ष शक्तिपात दीक्षा केलेली खूप भाग्यवंत साधिका आहे. तिचं पूर्वजन्म सुकृत आणि ह्या जन्मातलं पण कर्म हे अत्यंत उच्च कोटीचं आहे. आणि हे यातनं सिद्ध होतं की तिच्या सहवासात असंही म्हणता येणार नाही की तिला काही अडचणी नव्हत्या. तिची आई स्वतःची आई पक्षाघाताने आजारी होती. म्हणजे असं नाही की खूप काहीच तिला काही अडथळे नव्हते. आई जर पक्षाघाताने आजारी असलेली असेल तर एक घरातली करती धरती स्त्री जर आजारी असेल तर त्या घरात अनेक गोष्टी सगळ्यांनाच मिळून कराव्या लागणाऱ्या आहेत. त्यामुळे असं जरी असेल तरीसुद्धा साधनेमुळे म्हणजे ही साधिका झाली आणि परिवर्तन तिच्या मैत्रिणींच्या, तिच्या आईच्या, तिच्या भावाच्या अशा अनेक अनुभूती तिने शारीरिकपासून ते आध्यात्मिक सर्व तिने सांगितलेल्या आहेत. तर हे तिचं समर्पण भाव ह्या तिच्या कमी वयात हे अशा अनुभूती समर्पण भावनेमुळे तिला ती अधिकारी साधिका पण झाली. आता पुढचा अनुभव आहे सिद्धयोगाच्या मार्गावर कुमारी पन्ना नायक यांचा अनुभव आहे. एकच मिनिट. आता हे जे अनुभव आहेत हे अनुभव हे काळ पण दिलाय. हा काळ आहे 67 साल वगैरे हे त्यांनी दिलेलं आहे. प्रत्यक्षात सद्गुरू समोर असलेले आहेत. आता हे असेच अनुभव खूप उच्च कोटीचे पण आहेत सगळे. तर हे ऐकून आपल्याला वाटेल अरे आपलं काही नाही, आपण त्या मानाने आपलं फारच कमी होत आहे. तर असं काही वाटून घेण्याची विशेष आवश्यकता नाही आहे. आपलं जे चाललं आहे ते आपल्यासाठी योग्य आणि अचूक होत आहे. आपण ह्या अनुभवांतनं प्रेरणा घ्यायची आहे आणि पुढे आपल्या सद्गुरूंना आणि आपल्या अंतरी असलेल्या शक्तीला आपण जास्तीत जास्त आपल्याकडून साधन करण्याची विनंती प्रार्थना करायची. तर आपलं ते नक्कीच आपल्याला पण येतील. आणि प्रत्येकाच्या अनुभूती ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या असतात. अशा रीतीने काही जणांना अनुभूती येऊ शकतात, काही जणांना वेगळ्या असतील, पण प्रत्येक अनुभूती ही त्या व्यक्तीसाठी पुढे घेऊन जाणारी पायरीच आहे आणि त्या व्यक्तीसाठी ते आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला असे आले नाही आले तरी काही हरकत नाही. आपलं ध्यान आणि आपलं अनुसंधान मननचिंतन हे सत्य अंतिम सत्याकडे आहे ना, म्हणजे भगवंताकडे आहे ना, हे महत्त्वाचं आहे. आता पुढचा अनुभव आपण वाचू.